Question 6. Line y equal to mx plus c passes through points A having coordinates 2 and 1 and B having coordinates 3 and 2. Determine m and c. तर इथे लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे, रेषेचं इक्वेशन आहे y इक्वल टू mx प्लस c आणि ही रेषा पॉइंट A आणि B बिंदूतून जाते की ज्या बिंदूचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 and 1 and 3 and 2. तर इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, m आणि c. फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ m and c. तर जेव्हा रेषा ही ह्यामधून जाते आणि ह्या रेषेचं इक्वेशन आहे y इक्वल टू mx प्लस c. म्हणजेच काय होणार आहे, याचा अर्थ की हे जे कोऑर्डिनेट्स आहे हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहेत, ह्या पॉईंटचे सुद्धा कोऑर्डिनेट्स इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहेत. म्हणून आपण काय करायचं, आता x आणि y च्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये ठेवायचे. तसंच इथे सुद्धा ह्या व्हॅल्यू x आणि y ह्याच्यामध्ये ठेवून आपण दोन आपल्याला इक्वेशन मिळतील आणि त्या दोन इक्वेशन वरून आपण m आणि c ची व्हॅल्यू काढायची. सोल्यूशन. इक्वेशन ऑफ द लाइन is y equal to mx plus c and this line passes through and this line passes through point A and B. Through point A having coordinate 2 and 1 and point B having coordinate 3 and 2. Therefore, coordinates of point A and point B satisfying this equation. Y equal to mx plus c. Now put here coordinates of point A. That is, x coordinate of point A is 2. X coordinate is 2. X equal to 2 and y equal to 1. तर इथे पॉइंट ए चे आपण आता कोऑर्डिनेट्स ह्या इक्वेशन मध्ये ठेवतोय. मग y आहे y इक्वल टू 1. पुट हियर 1 इक्वल टू m. x is 2 plus c means 2m plus c equal to 1. याला इक्वेशन आपण फर्स्ट म्हणू. नाउ पुट coordinates of point B in this equation. Y equal to mx plus c. Put here of point B, that is x equal to 3. This is 3m plus c, equation 2. Now 2m plus c equal to 1 and 3m plus c equal to 2. हे दोन इक्वेशन मिळाले. इथे आपण सबट्रॅक्शन करू, कारण इथे c आहे, इथे c आहे, प्लस प्लस आहे. मग आता सबट्रॅक्ट करू. Subtract 1 and 2. You subtract equation 2 from 1. मग सगळ्या साइन चेंज होतील. मायनस m इक्वल टू मायनस 1. देअरफॉर m इक्वल टू 1. मग आता ही 1 जी व्हॅल्यू आली आहे ती कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपण ठेवायची आणि c ची व्हॅल्यू काढायची. नाउ टेक इक्वेशन फर्स्ट. 2m plus c equal to 1. Put here m equal to 1. 2 into 1 plus c equal to 1 means 2 plus c equal to 1. Therefore, c equal to 1 minus 2 means c equal to minus 1. तर इथे m equal to 1 आहे आणि c equal to minus 1. इथे आपण आन्सर लिहू. आन्सर m equal to 1 and c equal to minus 1.